मुळात व्हॅलेंटाईन हा शब्द हा मराठी शब्दाचाच अपभ्रंश आहे. म्हणजे बरेच मराठी शब्द अपभ्रंश होत गेले आणि त्याचे शब्द बदलत गेले, त्याचं स्ट्रक्चर बदलत गेलं. तर पूर्वी वेळ ह्याला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जायचं. वाचू नको कॅमेरामध्ये. अरे हसताय काय? पूर्वी वेळ याला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जायचं. जेव्हा व्हॅलेंटाईन एक तू जरा सँड ठेव, सँड बिंड काय नाही, तू जरा सँड ठेव. सँड व्हॅलेंटाईन, सँड जास्त सांगू नको, मी सांगतोय ना. तर पूर्वी वेळ या शब्दाला इंग्लिशमध्ये टाइम म्हटलं जायचं. हा इंग्रजांच्या काळात लागलेला शोध आहे. आजही वेळ या शब्दाला इंग्रजीमध्ये टाइमच म्हणतात. पूर्वी नाही, आजही वेळेला टाइमच म्हणतात. हा शोध कधी लागलाय ह्याचं मी सांगतोय ना. व्हॅलेंटाईन आजही म्हणतात, वेळेला टाइम सुद्धा आजही म्हणतात, पण याचा शोध इंग्रजांच्या काळात लागलेला आहे, व्हॅलेंटाईन या शब्दाचा शोध. कारण इंग्रज जेव्हा आपल्या भारतात आले आणि मुळात महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्याकडेच घड्याळ होते. घड्याळ हे आपल्याकडे नव्हतं. जेव्हा ते आले होते तेव्हा फार लोक वापरत नव्हते घड्याळ. तेव्हा वेळ काय झाली हे आपण विचारायचो, त्याच्यामध्ये टाइम या टाइम. तर तेव्हा आपण वेळ विचारायचे, ते टाइम सांगायचे. त्या ज्या देवाणघेवाणीत जे काही प्रेम झालं तेव्हा नाव पडलं व्हॅलेंटाईन आणि त्याचा अपभ्रंश होत व्हॅलेंटाईन हा वीक हा सण साजरा करायचा सगळ्यांनी ठरवलं. सगळ्या साजरा करतात व्हॅलेंटाईन ज्यांच्याकडे